हाय फ्रेंड्स, माय सेल्फ निलेश आणि मी आज चाललेलो आहे इंदोरला. इंदोर मी फर्स्ट टाईम जात आहे. पहिल्यांदाच मी इंदोरचा दौरा करत आहे. याच्या अगोदर मी कधीही न गेल्यामुळं आय एम ऑल्सो व्हेरी मच एक्सायटेड. सो फ्लाईटमध्ये बसण्यासाठी मी जेव्हा चेक इन करायला गेलो तर तिथे एवढी गर्दी बघितली की असं वाटलं की जसं बस स्टँडवर आलो आहे आणि जसं बस स्टँडवर कसं जीप वडाप वगैरे असतं त्या टाईपचं फिलिंग येत होतं. एवढी मोठी लाईन लागली होती की त्याचं काय प्रमाण नाही. त्याच लाईनमध्ये मी घुसलो. 5 मिनटं असं वाटलं की चला पाचापूर विजापूर ये खोजनवाडी असं मला फिलिंग आलं. पण शेवटी जायचं त्याच फ्लाईटने होतं तर परत मी निघालो. सो लाईनमध्ये उभारलो होतो, ते झोनप्रमाणे इन करत होते. सो वेट झाल्यावर शेवटी मी लाईनमध्ये थोडंसं इनसाईड झालो. त्यानंतर माझा नंबर आला आणि मग मी फ्लाईटमध्ये इन करण्यासाठी गेलो. थोड्याच वेळात मी आता इंदोरला निघणार होतो. तर ॲक्च्युली उज्जैन वगैरे तिथून फार जवळ आहे, तर मी तिकडे जायचा प्लॅन करत आहे. पण इट्स डिपेंड ऑन सिच्युएशन अँड माझ्या वर्कवर डिपेंड आहे. सो हे माझं एअर इंडियाचं तिकीट. जसं तिकीट काढायला जसं कंडक्टर येतो तसं ऑलरेडी आपण तिकीट घरातूनच घेऊन यायचं असतं. इकडे काही कोणी तिकीट काढायला नसतं. आणि जेव्हा मी आतमध्ये जात होतो तर हे विमान दिसलं. त्यातल्या त्यात यामध्ये स्टार, आपल्या कोल्हापूरचं स्टार विमान दिसलं, गोडावतांचं. सो दॅट वॉज अरे ती लहान मुलगी मला हात करत होती, हाय करत होती, तर तिलाही हाय करून मी पुढे निघालो. मला एक गोष्ट एवढी भारी वाटत होती की कंटिन्यू फुल गर्दीच होती. लाईनमध्येच उभं राहावं लागत होतं. शेवटी कसाबसा मी विमानाजवळ आलो. विमान अजून रेडी नव्हतं. फ्यूल वगैरे फिलिंग वगैरे चाललं होतं त्यांचं. तसाच मी आतमध्ये आलो. परत फायनल चेकिंगसाठी येऊन उभं राहिलो. बाहेर जे दिसतात दिल्ली, देन हैदराबाद, अहमदाबाद या ठिकाणी जात होतो. इकडे जसं TC असतात तसं TC टाईपमध्ये इथे परत फायनल चेकिंग चाललं होतं. जसं आतमध्ये घुसलो तसं वाटलं की मी बसमध्ये बसतो, कारण एवढी गर्दी होती की त्याला काही प्रमाण नाही. आणि एकामेकाला ढकलत त्या पद्धतीनं शेवटी आतमध्ये आलो. आणि मी माझ्या जागेवर प्रस्थान करणार तेवढ्यात ही आमची काकू आली होती. हाय काकू, गाववाली, जे फ्लाईटमध्ये अटेंडन्स असतात एअर होस्टेस, त्या ह्या असं बाहेरून नजारा बघा. पेट्रोल भरत होता. जस्ट माझी शीट होती, ती सीट जे प्लेनचा पंखा असतो त्या ठिकाणी होतं. त्यामुळं मला थोडंसं कम्फर्ट होतं बसण्यासाठी. लेग पेस वगैरे फार चांगला होता. पण बाकीच्या सगळ्यांना लेग पेस फार कमी असतो, त्यामुळे फार अवघडल्यासारखं बसावं लागतं. आणि 5 मिनटानंतर ती लेडीज येऊन सांगत होती की इकडे 2 डोअर आहेत, तिकडे 2 डोअर आहेत. वरून खाली पडल्यावर कुठले डोअर आणि कुठले काय. जय हिंद. डायरेक्ट वर.